शरद पवारांसमोर अजितदादा म्हणाले, देवेंद्रजी सहकारात गैरप्रकार करून सत्तेत येणाऱ्यांना स्वतःसारखं सरळ करा. सहकारात काही लोक चुकीची कामं करतात, मग सत्तेत सहभागी होतात, चुकीच्या केलेल्या गोष्टींबाबत स्टे आणतात. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, अशा लोकांनी जरी प्रवेश केला तरी त्यांच्यावरची कारवाई सुरू ठेवायची, म्हणजे लोक स्वतःसारखे सरळ होतील, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केले. दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ शतकोत्तर सुवर्ण स्मृती दिन 150व्या वर्षानिमित्त आयोजित सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण या विशेष परिसंवादात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या मातीला संघर्षाचा इतिहास आहे. दख्खनचा उठाव झालेली शौर्यभूमी माझ्या मतदारसंघातली आहे. सुपा परगणा माझ्या बारामती मतदारसंघात हा विभाग येतो. विद्याधर अनास्कर यांचं कौतुक करायला हवं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अनास्कर प्रशासक आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी देखील अनास्कर प्रशासक. मधल्या काळात बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होते, त्यावेळी शरद पवारांना त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, अनास्कर यांना प्रशासक करा. सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे यात आहात ते प्रशासक राहतील असं मला वाटत आहे. अजित पवार पुढे म्हणालेत की आज सहकारमध्ये आमूलाग्र बदल होत आहे, अजूनही काही बदल झाले पाहिजेत, अशा प्रकारची अनेकांची भावना आहे. इथे अनास्कर यांनी सांगितलं की संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर संचालक बोर्डाला देखील त्या ठिकाणी काही मिळालं पाहिजे आणि त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील. पण ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचं काम संचालक बोर्ड करतं त्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी वसूल केलं पाहिजे, पण ते होत नाही. त्याला स्थगिती मिळते, पण संचालक बोर्ड सत्ता कोणाची ते बघते आणि मग सहकार मंत्र्यांच्या पक्षाकडे ते जातात. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. माझं तर स्पष्ट मत आहे, देवेंद्रजी अशा पद्धतीने चुकीचे वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना थांबवलं पाहिजे. जरी प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ॲक्शन झालीच पाहिजे, मग हे सगळे लोक स्वतःसारखे सरळ होती हे आपल्या लक्षामध्ये येईल. आणि हा सुपा परगणाचा सुरू झालेला उठाव याचं लोण पुणे जिल्ह्याच्या शेजारच्या पूर्वीचा अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यात पण वेगाने पसरलं आणि या दख्खनच्या भूमीवर या उठावाचं लोण पसरल्यामुळं या उठावाला दख्खनचा उठाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोरनं गेल्यात. सहकारामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत. अजूनही काही बदल झाले पाहिजेत अशा प्रकारची भावना अनेकांची आहे. काही गोष्टी इथं बोलत असताना सांगितलं यांनी अनास्करांनी की संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर संचालक बोर्डाला पण काही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील. पण ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचं काम संचालक बोर्ड करतं त्यावेळेस त्यांच्याकडनं पण काहीतरी वसूल केलं पाहिजे, पण होतच नाही. ते 88ला स्थगिती जरी मिळते, मग ते संचालक बोर्ड काय करतं, सत्ता कुणाची ते बघतं आणि मग सहकार मंत्री जो असेल त्याच्या पक्षाकडे जातात आणि तिथनं स्थगिती आणतात. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. माझं तर स्पष्ट मत आहे देवेंद्रजी, अशा पद्धतीनं चुकीची वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी यांना थांबवलं पाहिजे किंवा प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ऍक्शन झाली पाहिजे. मग ही सगळी सुतासारखी सरळ होतील. होतं काय, त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की नाही आता आपण तिकडं प्रवेश केला म्हणजे आपलं काम झालं, आता आपलं स्थगिती. हे जे काही चालतं हे काही बरोबर नाही. मुद्दा म्हणून कुणाला नाहक पण त्रास देऊ नका. ज्यांनी चुका केल्या त्यालाच त्रास झाला पाहिजे. जे चांगलं काम करेल त्याला त्रास द्यायचं काहीच कारण नाही. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आज इथं सहकारामधनं खूप काही बदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.